नांदेड जिल्ह्यामध्ये 4,41,945 हेक्टरवर सोयाबीन पिकाची पेरणी झाली आहे। मागील 15 दिवसांपासून सतत पडत असलेल्या पावसामुळे शेतकऱ्यांच्या सोयाबीन पिकांवर मोठ्या प्रमाणात अळीचा प्रादुर्भाव झालाय। ही अळी सोयाबीन पिकांचे शेंडे आणि पाने कुरतडून खात असल्यामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान होतंय। सध्या सोयाबीन हे पीक फुलोऱ्यात आल्यामुळे पीक वाचवण्यासाठी महागड्या औषधांची फवारणी देखील करावी लागत असल्यानं शेतकऱ्यांना आता आर्थिक फटका सहन करावा लागत आहे। याबाबतच शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन थेट शेतकऱ्यांशी संवाद साधलेला आहे आमचे प्रतिनिधी पवन जगदमवार यांनी। पाहुयात याबाबतचा एक खास रिपोर्ट थेट शेतकऱ्यांच्या बांधावरून। नांदेड जिल्ह्यामध्ये 4,41,945 हेक्टरवर सोयाबीन पिकाची पेरणी झालेली आहे। मागील 15 दिवसापासून जे आहे ते सततधार पाऊस पडत आहे। या पावसामुळे सोयाबीन पिकावर जे आहे ते मोठ्या प्रमाणात अळीचा प्रादुर्भाव होत आहे आणि अळी जी आहे ते सोयाबीनचे शेंडे मोठ्या प्रमाणात खात असल्यामुळे शेतकऱ्यांना जे आहे तो मोठा फटका बसत आहे आणि मोठ्या प्रमाणात जे आहे शेतकऱ्यांना फवारणी करावी लागत आहे। माझ्यासोबत काही शेतकरी आहेत, काय सांगाल कशा पद्धतीनं सोयाबीनवर अळीचा प्रादुर्भाव होत आहे? खरं सांगायचं म्हणजे बघा साहेब, ह्या अति पावसामुळं पुन्हा आभाळामुळं सोयाबीनवर अळी पडत आहे। वारंवार फवारणी करून देखील शेतकऱ्याच्या हाताशी काही लागत नाही। तसा जर विचार केला तर सोयाबीनचे भाव विक्रीसाठी अतिशय कमी होऊन गेले आहेत आणि आमचं सोयाबीन विकत बाजारात जर नेलं त्याला भाव लागत नाही आणि त्याचबरोबर त्यांच्या 25 किलो बॅगला 1 क्विंटलचं दाम आम्हाला द्यावं लागतं। फवारणीसाठी आम्ही तर त्रस्त होऊन गेलेलो आहोत। वारंवार निसर्गामुळं वातावरणामुळं शेतकऱ्याचे हाल होत आहेत। लगेच फवारणीसाठी मजुरी मिळत नाहीत। मजुराच्या किमती फार वाढलेत। किंबहुना एका मजुराला 10 घागरी जर आणायचे असले तर त्याला किमान 500 रुपये द्यावेच लागतात। आणि सरकारकडे काय मागणी आहे तुमची? सरकारकडे आमची एकच मागणी आहे, सरकारने सर्वसामान्य शेतकऱ्याचा विचार करून त्याच्या हाताशी काय भाव लागेल, काय पडेल, कमीत कमी याचा विचार करावा। एकंदरीत सोयाबीनचे भाव फारच कमीत आहेत। शेतकरी जर कापणीसाठी मजूर वाट लावला तर 3,500 रुपये एकर प्रमाणे मजुरी कापणी करतात आणि आम्हाला किमान 4,000 ते 4,500 भाव मिळतो। सोयाबीनला हमी भाव मिळाला पाहिजे असं वाटते का? खरंच शासनानं जर शेतकऱ्यासाठी हमी भाव दिला तर उत्पन्नामध्ये काहीतरी वाढ होईल, त्यामुळे शेतकरी जगेल अशी मला अपेक्षा वाटते। आतापर्यंत किती वेळ सोयाबीनवर फवारणी झाली? आतापर्यंत साहेब फवारणी 3 वेळेस केलो तरी कीड आम्हाला आठवत नाही। फारच नुकसान होत गेलं। प्रत्यक्ष पाहणी करावी शेतकऱ्याची हीच नम्र विनंती आहे। औषधाच्या किमतीबद्दल काय? औषधाच्या किमती किमान एक डब्बा मारण्यासाठी 110 ते 115 रुपये दुकानदाराला द्यावे लागतात आणि फवारणीसाठी एका डब्याला आमच्याकडून 40 रुपये घेतात। त्यासाठी आम्ही फार त्रस्त झालो आहोत। एकंदरीत आपण पाहू शकता हे शेतकऱ्याच्या प्रतिक्रिया होती। शेतकरी म्हणत आहेत की सोयाबीनला जे आहे ते हमीभाव मिळालं पाहिजे आणि सोयाबीनच्या पिकावर जे मोठ्या प्रमाणात अळीचा प्रादुर्भाव झाला आहे त्यामुळे शेतकऱ्यांना जे आहे मोठ्या प्रमाणामध्ये आज फवारणी करावी लागत आहे आणि यामुळे शेतकऱ्यांना जे आहे ते आर्थिक फटका सहन करावा लागत आहे। कॅमेरामॅन धीरज सोबत मी पवन जगदमवार, देशोन्नती, नांदेड।